नमस्कार, आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे, त्याकडून 500 असिस्टंट पदाची रिक्रुटमेंट घेतली जाणार आहे. तर नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून 500 पदाची भरती असिस्टंट या पोस्टसाठी घेतली जाणार आहे. त्याबद्दल आपण आज नोटिफिकेशन बघणार आहोत. तर याचे रजिस्ट्रेशन 18 जुलै 2024 पासून सुरू होत आहे आणि लास्ट डेट रजिस्ट्रेशनची 7 ऑगस्ट 2026 ही आहे. पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीस 18 ते 7 ऑगस्ट 2026पर्यंत राहणार आहे. आणि फेज 1 याची जी फेज 1 आहे ती 27 ऑगस्ट 2026ला होईल. डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन फेज 2 ती 30 ऑक्टोबर 2026ला होईल. आणि त्यानुसार माहिती त्यानंतर इथे वॅकन्सीज दिले आहे स्टेट वाईज, आणि आपल्याला स्टेट वाईज अप्लाय करायचं आहे. ही वॅकन्सी स्टेट वाईज आहे आणि ज्या स्टेटमधून आपण अप्लाय करत आहोत त्या स्टेटची लँग्वेजसुद्धा आपल्याला येणं आवश्यक आहे. तर इथे स्टेटनुसार वॅकन्सी दिली आहे. त्यामध्ये आपण महाराष्ट्र पाहतो. महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज आपल्याला येणं कंपल्सरी आहे. आणि तिथे वॅकन्सीज आहे एस सीच्या 3, एस टीच्या 6, ओ बी सीच्या 16, EWSच्या 5 आणि रिझर्वच्या 27, अशा टोटल 57 वॅकन्सीज महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर बॅकलॉग PWD त्यानुसार वॅकन्सीजसुद्धा तिथे डायव्हर्सिफिकेशन दिलं आहे. सगळ्या स्टेट्सची वॅकन्सीज आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये फर्स्ट नॅशनॅलिटी मस्ट बी इंडियन ऑर फ्रेंडली कंट्रीज. त्यानंतर एज 1/7/2026 ला आपली एज कॅल्क्युलेट होणार आहे आणि त्यामध्ये मिनिमम 21 इयर्स आपली एज असावी आणि मॅक्झिमम 30 इयर्स. म्हणजे 1/7/2026ला आपण मिनिमम 21 इयर्स कंप्लीट असावे किंवा मॅक्झिमम 30 इयर्स. म्हणजे जे 2/7/1986च्या आधी ज्यांचा जन्म झाला आहे असे, आणि ज्यांचा 1/7/2005च्या नंतर ज्यांचा जन्म झाला आहे असे फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर एज रिलॅक्सेशन आहे ॲज पर द गव्हर्नमेंट गाईडलाईन्स. एक सर्व्हिसमॅनसाठी ते इन्फॉर्मेशन आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जी आपल्याला 1/7/2026 म्हणजे 1 जुलै 2026पर्यंत ए कॅन्डिडेट मस्ट पोजेस अ मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी or any equivalent qualification recognized such by the central government. Candidate should possess certificate in proof of passing in qualifying examination as 1/7/2026. तर 1/7/2026पर्यंत आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट असावं. म्हणजे आपल्याकडे ग्रॅज्युएशनचा सर्टिफिकेट, म्हणजे आपला जो फायनल रिझल्ट आहे तो 1/7/2026च्या आधी जर आला असेल तर आपण हा फॉर्म भरू शकता. डेट ऑफ पासिंग एलिजिबिलिटी विल डेट ऑफ अपिअरिंग ऑन द मार्कशीट और प्रोविजनल सर्टिफिकेट. तुमच्या मार्कशीटवर 1/7च्या आधीची डेट असली बंधनकारक आहे, तेव्हाच तुम्ही याला एलिजिबल मानलं जाईल. जे फायनल इयरमध्ये आहे आणि ज्यांचा रिझल्ट आलेला आहे ते लोक फॉर्म भरू शकतात, पण ज्यांचा रिझल्ट अजूनही यायचा आहे ते लोक इथे फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी, त्यानंतर सगळ्या इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. सिलेक्शन प्रोसिजर काय राहणार आहे तर सिलेक्शन प्रोसिजरमध्ये फेज 1 होणार आहे, म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये 3 सब्जेक्ट आहेत: इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन 30 मार्क 20 मिनिटासाठी. रिझनिंग 35 क्वेश्चन 35 मार्क 20 मिनिटांसाठी. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 क्वेश्चन 35 मार्क 20, म्हणजे 100 प्रश्न 100 मार्क्स आणि 60 मिनिटाचा वेळ आहे. आणि यामध्ये आपल्याला लँग्वेजचं ऑप्शन दिलेलं आहे, पण रिझनिंग आणि मॅथमध्ये इंग्लिश किंवा अदर लँग्वेज चूज करू शकता. त्यानंतर ही जी फर्स्ट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे ती क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला मेन्स एक्झामिनेशन द्यायची आहे. मेन्स एक्झामिनेशनमध्ये आपल्याला 5 सब्जेक्ट येणार आहेत आणि टोटल एक 200 मार्कांची 200 क्वेश्चन्स 200 मार्क्स आणि 120 मिनटं अशी एक परीक्षा होणार आहे. त्यामध्ये
रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क 30 मिनिट. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क 30 मिनिट. मॅथ्स म्हणजे न्यूमेरिकल ॲबिलिटी 40 क्वेश्चन 40 मार्क 30 मिनिट. त्यानंतर टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क आणि 15 मिनटं. आणि टेस्ट ऑफ कम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्क आणि 15 मिनटं. असे 120 मिनटाचा एक्झाम असणार आहे 200 मार्कांसाठी. आणि ते आपल्याला लँग्वेज दिलेली आपण इंग्लिश किंवा अदर लँग्वेज घेऊ शकता. ह्या एक्झाममध्ये मेन्स एक्झामिनेशन क्वालिफाय झाल्यानंतर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सची एक फायनल रिजनल लँग्वेज टेस्ट होईल आणि त्याचे काही मार्क्स दिले जाणार नाही. फक्त एक क्वालिफाईंग लँग्वेज टेस्ट, ज्या स्टेटमधून आपण फॉर्म भरला आहे त्या स्टेटची जी लँग्वेज आहे ती आपल्याला क्वालिफाय करावं लागेल. जसं महाराष्ट्रात मराठीचं एक टेस्ट होईल ती आपल्याला क्वालिफाय करावं लागेल. आणि ह्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि मेन्स दोन्ही एक्झामिनेशनमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4ची. त्यानंतर डॉक्युमेंट्स जे कंपल्सरी आपल्याला दोन्ही प्री आणि मेन्स एक्झामिनेशनमध्ये, त्यात आहे व्हॅलिड कॉल लेटर फॉर पर्स्पेक्टिव्ह डेट अँड सेशन ऑफ एक्झामिनेशन. आपल्याला कॉल लेटर घेऊन जायचं आहे. फोटो आय डी प्रूफ, ज्यामध्ये आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असं डॉक्युमेंट प्रूफ घेऊन जाऊ शकतो. आणि त्यासोबतच फोटोकॉपी ऑफ द फोटो आयडेंटिटी प्रूफ, म्हणजे जे डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जात आहात, आधार पॅन, त्याची एक झेरॉक्ससुद्धा आपल्याला सोबत घेऊन जायची आहे. एक्झामिनेशन सेंटर्समध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावती, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर ही सगळ्या ठिकाणी याचे एक्झामिनेशन सेंटर्स राहणार आहे. त्यानंतर फेज 2चं जे एक्झामिनेशन सेंटर आहे ते आपल्याला फक्त मुंबईमध्ये राहणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फी, तर ॲप्लिकेशन फी SC ST PWD एक्स सर्व्हिसमनला नील असणार आहे. आणि अदर दॅन SC ST PWD एक्स सर्व्हिसमन यांना 850 इन्क्लुडिंग इंटिमेशन चार्जेस इतकी फी लागणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या काही क्वेश्चन असल्यास कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.